99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष आणि त्याच पद्धतीने ठिकाण निश्चित झालेल्या आपल्या परीक्षेला अतिशय महत्वाचा घटक असतो, त्याच्याबद्दलच माहिती पाहूया। तर बघा, 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे याच्या अध्यक्षतेपदी कादंबरीकार विश्वास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विश्वास पाटील यांचा जन्म 1959 ला कोल्हापूर या ठिकाणी झालेला आहे। त्यांची पुस्तक आपल्या परीक्षेला खूप महत्वाची, लक्षात ठेवा। त्यांनी लिहिलेल्या महत्वाच्या कादंबऱ्या आहेत पानिपत, महानायक, संभाजी, झाडाझडती, सिंहासन, चंद्रमुखी, महाड, स्मरणगंध, पांगिरा आणि रणांगण या त्यांच्या काही महत्वाच्या कादंबऱ्या आहेत। त्याच पद्धतीने त्यांच्या झाडाझडती या कादंबरीला 1992चा मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। हे जे 99 अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे हे 2026 मध्ये सातारा या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे। याचं आयोजन करणारे महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मावळा फाउंडेशन या दोन संस्था मिळून आयोजन करणार आहेत। आणि या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष असणार आहेत शिवेंद्रराजे भोसले। तसेच साहित्य महामंडळ ज्यांच्या नियंत्रणाखाली हे संमेलन आयोजित होतात त्याचे अध्यक्ष पण लक्षात ठेवा, सध्या मिलिंद जोशी हे त्याचे अध्यक्ष आहेत। आणि साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन आयोजित करण्याची 2026 ची चौथी वेळ असणार आहे। याचं आयोजन जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे। आणि याच्या अगोदरचं जे साहित्य संमेलन 98 होतं याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये केलं होतं, त्याचं उद्घाटन मोदींनी केलं होतं आणि संमेलनाच्या अध्यक्ष होत्या तारा भावळकर। साहित्य संमेलनाबद्दल सांगायचं झालं तर पहिलं साहित्य संमेलन 1878 ला पुणे या ठिकाणी आयोजित केलं गेलं होतं, त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे आणि या साहित्य संमेलनाचं जुनं नाव होतं ग्रंथकार संमेलन असं। आणि आतापर्यंत साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पद एकूण 6 महिलांनी भूषवलेलं आहे। आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला होत्या कुसुमावती देशपांडे।